छत्रपती संभाजीनगर गोदावरी विकास महामंडळ पाटबंधारे विभागाच्या वतीनं शिवना टाकळीचं पाणी शिवना नदीला न सोडल्यास शिवना संघर्ष समितीच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर इथं रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देताच संबंधित विभागाचे अधिकारी यांनी लासूर स्टेशन इथं हजर राहून शिवना संघर्ष समिती आणि शेतकऱ्यांशी चर्चा केली। यावेळी पाटबंधारे विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी 2 दिवसाची वेळ मागितली, त्यामुळे रास्ता रोको आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे। शिवना संघर्ष समितीच्या वतीनं शिवना टाकळीचे पाणी शिवना नदीला सोडण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील गोदावरी विकास महामंडळ पाटबंधारे विभागानं शिवना नदीला पाणी न सोडल्यास शिवना संघर्ष समितीच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर इथं रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देताच सकाळी संबंधित विभागाचे अधिकारी लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत हजर झाले। यावेळी पाटबंधारे विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी पाण्याविषयी समस्या मांडल्या। यावेळी संबंधित अधिकारी यांनी शिवना नदीला टाकळीचं पाणी सोडण्यासाठी काही तांत्रिक अडचणीचं निवारण करण्यासाठी 2 दिवसाचा कालावधी मागितला असून यावेळी शिवना संघर्ष समितीच्या वतीनं आणि नागरिकांच्या वतीनं 2 दिवसाची वेळ देण्यात आली आणि आंदोलनाला 2 दिवसाची तात्पुरती स्थगिती देण्यात आली। मागणी मान्य न झाल्यास परत छत्रपती संभाजीनगर इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवना संघर्ष समितीच्या वतीनं देण्यात आला आहे। आपल्या गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता आपण पहिलं नमूद केल्याप्रमाणे अतिशय आपल्या सर्वांसाठी दमदार नियोजन त्यांनी 2 दिवसाचं करण्याचं ठरवलं। असे दबंग अधीक्षक अभियंता माननीय भारतजी शिंगाडे साहेब, त्याचप्रमाणे सिंग करून टाका या संपूर्ण आंदोलकाची यशस्वी मध्यस्थी करण्यासाठी आपल्या पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक आपले सर्वांचे मित्र आदरणीय सलीमजी चौस साहेब, त्याचप्रमाणे शहरामध्ये जवाहरनगर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले आणि आपल्या पोलीस स्टेशनमध्ये तत्कालीन सेवा देणारे आपले सर्वांचे मित्र API प्रशांतजी मुंडे साहेब, या ठिकाणी या सर्व प्रसंगावर अतिशय योग्य पद्धतीने हाताळणी करून शिंगाडे साहेबाला तोलामोलाची साथ देणारे कार्यकारी अभियंता वानखेडे साहेब, त्याचप्रमाणे कन्नड आणि गंगापूर वैजापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे शिव्या खाणारे उपअभियंता आशफाक भाई आणि आमचे दुसिंग साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे। 2 दिवसाचा वेळ त्यांनी मागून घेतला, तो या कारणासाठी की या ठिकाणी आपल्याला लागणारं जे पाणी आता पुन्हा तर त्यामध्ये कोणकोणत्या आरक्षणामधून ते पाणी काढावं लागन आणि आपल्याला द्यावं लागन, त्याची तांत्रिकदृष्ट्या पडताळणी करून त्या ठिकाणी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाची मदत त्यांना आज त्या ठिकाणी घ्यायची असल्यामुळे तो वेळ मागितला आणि संपूर्ण प्रक्रियेला या ठिकाणी जी समिती आहे या ठिकाणी नैसर्गिक आणि आकस्मिक संकट प्रसंगानुसार या ठिकाणी जो शासन निर्णय 2018चा त्यावर तो पाणी देण्याचा निर्णय आहे, तर त्यावर काम करण्यासाठी त्यांनी 2 दिवसाचा वेळ आपल्याला मागून घेतला आणि तो आपल्या समोर या ठिकाणी संपूर्ण अधिकाऱ्यांना त्यांनी विचारणा केली, आपल्या तालुक्याचे दोन्ही आमदारांना त्यांनी विचारणा केली आणि सामूहिक निर्णय होऊन 2 दिवसाचा वेळ घेऊन परवाच्या दिवशी या ठिकाणी या पाण्यावर योग्यरित्या नियोजन त्या ठिकाणी होईल अशी अपेक्षा त्यांनी आपल्याकडून व्यक्त केली। आपणही 2 दिवसाची साथ त्यांना आपण सर्वजण मिळून देऊया अशी या ठिकाणी आपण समन्वयाची भूमिका घेऊन हे आंदोलन तात्पुरतं 2 दिवसासाठी स्थगित झालं, तात्पुरतं स्थगित झालं असं समजून परवाच्या दिवशी म्हणजे उद्या संध्याकाळपर्यंत याचा निर्णय नाही झाला तर परवाच्या संध्याकाळी तुम्हाला परत शिवना संघर्ष समितीच्या माध्यमातून मेसेज देण्यात येतील आणि त्या पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल याची आपण सर्वांनी दक्षता। प्रतिनिधी रमेश नेटके, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।